हेलो बच्चों, आज हमें डिस्कशन करेंगे 29 जनवरी का पेपर। ये फाइनल पेपर है, इवनिंग का पेपर, इवनिंग शिफ्ट का है। अब ये क्वेश्चन देखो बेटा, फॉर हाइड्रोजन लाइक स्पीसीज विच ऑफ द फॉलोइंग ग्राफ्स provides the most appropriate representation of E versus Z plot for constant n बोला। तो जनरली E का और Z का रिलेशन क्या हो सकता है? E इज इक्वल टू -13.6, एनर्जी इज इक्वल टू -13.6 इंटू जेड स्क्वायर बाय एन स्क्वायर है ना फार्मूला, राइट। फिर E एंड जेड स्क्वायर की रिलेशन, n तो इधर कांस्टेंट बोला था तो ये पूरा कांस्टेंट है ना। फिर इस ऐसा रहेगा तो जनरली रिलेशन क्या होता है? ये पैराबोला हो सकता है, राइट। पैराबोला, लेकिन इधर माइनस है इसीलिए नेगेटिव वैल्यूज आ सकते हैं, तो ग्राफ ऐसा हो सकता है। तो E वर्सेस Z है तो यहाँ पर ग्राफ पैराबोला के रिलेटेड, तो ये ग्राफ है, फर्स्ट वन है और थर्ड वन है। ये तो स्ट्रेट लाइन तो होता ही नहीं, तो फिर आंसर यही होना चाहिए, नेगेटिव वैल्यूज होता है, तो इसलिए ऑप्शन 1 इज करेक्ट आंसर। क्वेश्चन सिंपल है, ग्राफ कभी भी नहीं देखे होगे लेकिन रिलेशन तो देखे ना तुम्हें, एनर्जी इज इक्वल टू, वो रिलेशन तो तुम्हें देख चुके। ये क्वेश्चन पेपर तो थोड़ा इजी पेपर है बच्चों, इसमें टफ क्वेश्चन ज़्यादा नहीं है। और 29 का लास्ट पेपर इजी है। फर्स्ट पेपर तुमको 22 का पेपर कैसा लगता है कि फर्स्ट पेपर एंड सेकंड पेपर कैसा लगता है कि वैसा ही 29 का पेपर लास्ट पेपर वैसा ही है, ठीक है। इसमें ज़्यादा जेट से करने वाले क्वेश्चन हैं। तो 52 का क्वेश्चन देखो, द टाइप ऑफ ऑक्साइड फॉर्मड बाय एलिमेंट एमोंग लिथियम, सोडियम, बेरिलियम, मैग्नीशियम, बोरान, एल्यूमिनियम। इसमें स्मॉलेस्ट रेडियस किसका है? एक बार ऑब्जर्व करो, स्मॉलेस्ट रेडियस लिथियम का तो स्मॉलेस्ट रेडियस होता ही नहीं है ना, क्योंकि लिथियम के बाद बेरिलियम, नेक्स्ट बोरान। लेफ्ट टू राइट पीरियोडिक टेबल में लेफ्ट टू राइट क्या होता है? एटॉमिक साइज कम होता है, फिर लिथियम का कम साइज होता ही नहीं। नेक्स्ट बेरिलियम का कम साइज होगा, राइट, एंड बोरान का साइज उससे भी कम होगा। फिर लेफ्ट टू राइट एटॉमिक साइज डिक्रीज है, तो इसीलिए बोरान इज ओनली द लीस्ट साइज। एंड सोडियम मैग्नीशियम इसके नीचे रहते ना, सोडियम मैग्नीशियम इसके नीचे रहते, तो डाउन द रूप एटॉमिक रेडियस इंक्रीजेस, एंड एल्यूमिनियम का भी ज्यादा ही रहता है, तो बोरान का ही लीस्ट रहे ना। फिर बोरान की ऑक्साइड की फार्मूला क्या होगा? B2O3, क्योंकि बोरान की +3 स्टेट है तो B2O3 इज द फार्मूला, राइट। नेक्स्ट क्वेश्चन ये कॉम्प्लेक्स कंपाउंड का है, तो ऑर्गेनिक सर डिस्कस करते तुमको। नेक्स्ट ये क्वेश्चन देखो, 54, 0.1 मोलर सॉल्यूशन ऑफ KI रिएक्ट्स विद एक्सेस ऑफ सल्फ्यूरिक एसिड KiO3 एंड KiO3 सॉल्यूशंस अकॉर्डिंग टू द इक्वेशन। ये इक्वेशन हमको इंफॉर्मेशन दिया था और आइडेंटिफाई द करेक्ट स्टेटमेंट पूछा। ये इजी है क्वेश्चन। तो देखेगा तो इधर 5 मोल्स ऑफ I-, 5 मोल्स ऑफ पोटेशियम हाइड्रेट कितने मोल्स ऑफ IO3 से रिएक्ट कर रहा है? 1 मोल ऑफ KiO3 से रिएक्ट कर रहा है, ठीक है ना। एंड 3 मोल्स ऑफ सल्फ्यूरिक एसिड हो सकता है, 6H+ को हमें 3H2SO4 जैसा लिख सकते हैं, है ना। फिर यहाँ पर 200 ml ऑफ KI सॉल्यूशन रिएक्ट्स विद 0.004 मोल्स ऑफ KiO3। इज दिस करेक्ट और रॉन्ग? लेट अस सी। ये करेक्ट होगा, रॉन्ग होगा, अकॉर्डिंग टू दिस बैलेंस्ड इक्वेशन हम देखेंगे। पहले तो इधर समझ में आ गया, KI का 0.1 मोलर है और 200 ml उसकी वैल्यूम है, तो 200 मतलब उसकी वैल्यूम क्या हो सकता है? 0.2 मोलर तो होगा, 0.2 लीटर तो होगा, राइट। तो मोलैरिटी इनटू वैल्यूम करेगा तो नंबर ऑफ मोल्स आ सकता है। नंबर ऑफ मोल्स ऑफ पोटेशियम हाइड्रेट कितना होगा? उसकी मोलैरिटी इनटू वैल्यूम। मोलैरिटी है 0.1 और वैल्यूम है कितना? 0.2 है, तो 0.02 आ गया। इसकी नंबर ऑफ मोल्स कितना आया था? 0.02। तो ये 0.02 हो तो IO3 की नंबर ऑफ मोल्स कितना होना? इसमें बाई 5 होना चाहिए ना, क्योंकि ये 5 है तो ये 1 है। फिर IO3 की नंबर ऑफ मोल्स क्या होना चाहिए? इसमें बाई 5 होना, 0.02 बाई 5 करो 0.004 आता है, तो बराबर ही है ना ये। तो ये इज करेक्ट स्टेटमेंट, ए इज करेक्ट एंड स्टेटमेंट डी इज आल्सो करेक्ट। देखो KiO3 का इक्विवेलेंट वेट मॉलिक्यूलर वेट बाई 5 हो सकता। मॉलिक्यूलर वेट कितना है? देखो इसकी n फैक्टर निकालो, ये IO3 माइनस कैसा कन्वर्शन हो गया? देखो ये एक्चुअली कनप्रोपोर्शनेशन रिएक्शन है, डिस्प्रोपोर्शनेशन नहीं बोलना, इसको बोलना है कनप्रोपोर्शनेशन रिएक्शन, है ना बेटा। तो कनप्रोपोर्शनेशन रिएक्शन होने दो, व्हाट एवर इट इज। यहाँ पर हम चेंज इन ऑक्सीडेशन स्टेट देखना, इधर तो है +5
IO3 माइनस में, और इधर है 0 आयोडीन का ऑक्सीडेशन स्टेट, तो +5 से 0 चेंज इन ऑक्सीजन स्टेट क्या है 5, तो n फैक्टर क्या आया था 5 आया था, तो मॉलिक्यूलर वेट बाय 5 ले सकते हमें इक्विवेलेंट वेट को, है ना। तो फिर आंसर इज A एंड D दोनों करेक्ट है, तो ऑप्शन 4 इज ओनली करेक्ट, ठीक है। ओके, नेक्स्ट क्वेश्चन देखिए, इधर स्टेटमेंट 1 क्या दिया, तुमको एक साल्ट ऐड करेगा तो फ्रीजिंग पॉइंट कम होता है, ये तो मालूम है, राइट। द स्टेटमेंट 1 क्या दिया, NaCl इज एडेड टू आइस at 0 degree Celsius present in the ice cream box to prevent the melting point of the ice cream. आइसक्रीम्स की मेल्टिंग पॉइंट को कम करने के लिए, उसका मेल्टिंग को अवॉइड करने के लिए, उसकी मेल्टिंग को अवॉइड कब होता है, उसकी फ्रीजिंग पॉइंट कम हो तो है ना, तभी अवॉइड होता है। तो स्टेटमेंट 1 बराबर है, हमें NaCl को ऐड करेगा तो पक्का क्या हो जाता है, फ्रीजिंग पॉइंट उसकी कम हो सकता है, बराबर है, स्टेटमेंट 1 करेक्ट है। On addition of NaCl ice at 0 degree Celsius there is depression in freezing point, तो स्टेटमेंट 2 भी करेक्ट है, और इसकी करेक्ट एक्सप्लेनेशन भी ये होता है। फिर बोथ स्टेटमेंट 1 एंड स्टेटमेंट 2 आर ट्रू, तो ऑप्शन 1 इज करेक्ट, ठीक है बेटा। नेक्स्ट 55 के बाद 56 क्या दिया देखो, इन पार्टीशन क्रोमेटोग्राफी स्टेशनरी फेज इज थिन फिल्म बोला था, इन लिक्विड फेज बोला इन द इनर्ट सपोर्ट, स्टेटमेंट 1 करेक्ट है। इसमें भी स्टेटमेंट के टाइप क्वेश्चन देखो ज़्यादा ही है, इन पेपर क्रोमेटोग्राफी बट इजी है, पेपर जो क्वेश्चन स्टेटमेंट टाइप क्वेश्चन हो तो भी इजी है, कॉन्सेप्ट कुछ टफ नहीं है, और डिफ़िकल्ट मतलब ज़्यादा हमें कैलकुलेशन करने का भी नहीं है वैसा। इन पेपर क्रोमेटोग्राफी द मटेरियल ऑफ द पेपर एक्ट्स एज स्टेशनरी फेज बोला, एक्चुअली पेपर क्रोमेटोग्राफी में लिक्विड फेज मतलब वाटर को हमें क्या लेते हैं, स्टेशनरी फेज जैसा लेते हैं, तो ये गलत स्टेटमेंट है, ये स्टेटमेंट 1 करेक्ट है लेकिन स्टेटमेंट 2 फॉल्स है, फिर आंसर ऑप्शन 3 है, ठीक है। नेक्स्ट ये देखिए, O2 गैस विल बी इवॉल्व ऑन द इलेक्ट्रोलिसिस, तो O2 गैस किस में इवॉल्व हो सकता है, जनरली सिल्वर नाइट्रेट एक्वस सॉल्यूशन को सिल्वर इलेक्ट्रोड के साथ अगर लिए के हमें इलेक्ट्रोलिसिस किए, तब कैथोड पे क्या रिएक्शन होता है, एनोड पे क्या रिएक्शन होता है, एनोड पे ऑक्सीडेशन सिल्वर का ही ऑक्सीडेशन होता है, और कैथोड पे किसकी रिडक्शन हो सकता है, किसकी हो सकता है, NO3 माइनस का होता है क्या, ये एनोड पे रिएक्शन, एनोड पे तो ऑक्सीडेशन ही होना चाहिए क्योंकि सिल्वर को ही हमें इलेक्ट्रोड जैसा लिए ना, तो उसका ही ऑक्सीडेशन हो जाता है, ठीक है। और कैथोड पे क्या होता है, कैथोड पे रिएक्शन जो सॉल्यूशन में सिल्वर प्लस है ना, वो NO3 माइनस से कंबाइन होता है, किससे कंबाइन होता है, NO3 माइनस से, ठीक है। सो लाइक दिस रिएक्शन टेक्स प्लेस, लाइक दिस रिएक्शन टेक्स प्लेस, तो Ag प्लस द नेट रिएक्शन, सॉरी NO3 माइनस से कंबाइन हो तो भी हमको Ag प्लस विल बी कन्वर्टिंग इनटू Ag होता है कैथोड पे रिएक्शन, है ना। तो कैथोड पे रिएक्शन Ag प्लस इज कन्वर्टिंग इनटू Ag होता है, और एनोड पे रिएक्शन Ag इज कन्वर्टिंग इनटू Ag प्लस। फिर यहाँ पर NO3 माइनस का रिएक्शन भी नहीं है, OH माइनस का भी रिएक्शन नहीं है, तो इधर कैथोड पे ऑक्सीजन रिलीज होने के चांस ही नहीं है। बट एक्वस सॉल्यूशन ऑफ AgNO3 लेके प्लैटिनम इलेक्ट्रोड्स, इनर्ट इलेक्ट्रोड्स अगर लिए, तब कैथोड पे रिएक्शन अलग रहता है और एनोड पे रिएक्शन भी अलग रहता है। क्या होता है बोलो, जनरली एनोड पे क्या होना चाहिए, एनोड पे एनायंस रिच होते हैं OH माइनस एंड NO3 माइनस, और प्लैटिनम इलेक्ट्रोड के केस में हम डिस्चार्ज पोटेंशियल थ्योरी फॉलो करना, इनर्ट इलेक्ट्रोड के केस में डिस्चार्ज पोटेंशियल थ्योरी फॉलो करना। बट ये क्या है, सिल्वर इलेक्ट्रोड एक्टिव इलेक्ट्रोड है, एक्टिव इलेक्ट्रोड के केस में डिस्चार्ज पोटेंशियल थ्योरी फॉलो नहीं करते, ठीक है। फिर इनर्ट इलेक्ट्रोड के केस में एनोड पे रिएक्शन क्या होगा, देखो किसकी डिस्चार्ज पोटेंशियल कम है उसकी डिस्चार्ज हो जाता है, तो OH माइनस की डिस्चार्ज पोटेंशियल कम है, इसकी डिस्चार्ज हो जाता है, तो इधर ऑक्सीजन रिलीज होता है, तो एनोड पे रिएक्शन ये है, ठीक है। कैथोड पे रिएक्शन तुमको मालूम है, Ag प्लस रीच हो जाता है और H प्लस रीच हो जाता है, तो Ag प्लस की डिस्चार्ज ही हो जाता है, बराबर है, राइट। फिर यहाँ पर ये स्टेटमेंट तो हमको ऑक्सीजन नहीं दे रहा है, लेकिन बी वाला दे रहा है, मतलब प्लैटिनम इलेक्ट्रोड यूज कर तो ऑक्सीजन दे रहा है। नेक्स्ट डाइल्यूट सल्फ्यूरिक एसिड से, डाइल्यूट सल्फ्यूरिक एसिड से प्लैटिनम इलेक्ट्रोड यूज करेगा तो पक्का इधर ऑक्सीजन रिलीज हो सकता, बट कॉन्सेंट्रेटेड सल्फ्यूरिक एसिड यूज कर तो ऑक्सीजन रिलीज नहीं होता। फिर आंसर इसका B एंड C हो सकता है, B एंड C, ऑप्शन 2 होगा ना बेटा।
देखो कॉन्सेंट्रेटेड सल्फ्यूरिक एसिड की क्वेश्चन इसके पहले भी आया था, वो इसके पहले भी ये क्वेश्चन आया था। कॉन्सेंट्रेटेड सल्फ्यूरिक एसिड के केस में एनोड पे क्या रिएक्शन होता है, सल्फेट आयंस विल बिकम H2OA2-, ये रिएक्शन होता है एनोड पे, एनोड पे ये रिएक्शन होता है अगर कॉन्सेंट्रेटेड सल्फ्यूरिक एसिड ले तो, क्योंकि सल्फेट आयन की नंबर ज़्यादा रहता है ना, OH- की नंबर कम रहता, तो इसलिए ये रिएक्शन होता है बेटा। और मैं तुमको इसके पहले भी दूसरा एक पेपर में इसको डिस्कशन किया था, मतलब ये 2 बार आया है क्वेश्चन, ठीक है। नेक्स्ट 58 देखो, स्टेटमेंट 1, इट इज इम्पॉसिबल टू स्पेसिफाई साइमल्टेनियसली विथ आर्बिट्ररी प्रिसिशन बोथ लीनियर मोमेंटम एंड पोजीशन ऑफ द पार्टिकल, ये बराबर स्टेटमेंट है। स्टेटमेंट 1 क्या बता रहा है, हाइसेनबर्ग अनसर्टेनिटी प्रिंसिपल है वो, राइट। एंड इफ द अनसर्टेनिटी इन द मेजरमेंट ऑफ द पोजीशन एंड अनसर्टेनिटी इन मेजरमेंट ऑफ मोमेंटम आर इक्वल, पोजीशन का मतलब डेल्टा एक्स एंड डेल्टा पी, मोमेंटम में अनसर्टेनिटी एंड पोजीशन में अनसर्टेनिटी दोनों अगर इक्वल हो गए तब क्या बोल रहा है देखो, देन अनसर्टेनिटी इन मेजरमेंट ऑफ वेलोसिटी इज ग्रेटर देन और इक्वल टू स्क्वायर रूट ऑफ h/π इंटू 1/2m बोल रहा है। इज दिस करेक्ट और रॉन्ग, लेट अस सी। हमको अनसर्टेनिटी प्रिंसिपल हाइसेनबर्ग वाला मालूम है, डेल्टा p इंटू डेल्टा एक्स ग्रेटर देन और इक्वल टू h/4π है, मालूम है ना ये। फिर इसके अकॉर्डिंगली ये दोनों तो इक्वल है बोल के दिया, वो डेल्टा पी स्क्वायर हो जाता है, ये डेल्टा पी स्क्वायर ग्रेटर देन और इक्वल टू h/4π लिख सकते हैं, बराबर है। तो डेल्टा पी की जगह m इंटू डेल्टा वी लिख देंगे होल स्क्वायर ग्रेटर देन और इक्वल टू h/4π। तो यू ब्रिंग दिस m स्क्वायर देयर, तो डेल्टा वी स्क्वायर ग्रेटर देन और इक्वल टू h/4π, m स्क्वायर इधर आ गया था, दोनों तरफ स्क्वायर रूट कर दो तब क्या हो जाता बेटा, स्क्वायर रूट ऑफ h/π हो जाता है, एंड ये 1/2 हो गया था, एंड ये m हुआ 1/m, बराबर है। तो 1/2m, ये 2m को इधर लिख दिया वो, ठीक है, ऐसा हमें लिख सकते हैं। तो स्क्वायर रूट ऑफ h/π ग्रेटर देन और इक्वल क्या हुआ था, ये डेल्टा वी। सो ये है, हमको आ गया था, कहाँ से आया था ये, हाइसेनबर्ग अनसर्टेनिटी प्रिंसिपल से ही आया था, बराबर है। फिर स्टेटमेंट 1 भी करेक्ट है, स्टेटमेंट 2 भी करेक्ट है बोल के समझ में आ गया। वेरी सिंपल क्वेश्चन है ये। नेक्स्ट ये ऑर्गेनिक का क्वेश्चन है, और इसके बाद ये भी ऑर्गेनिक का है, और इसके बाद ये भी ऑर्गेनिक का है। ये देखो एक कॉम्प्लेक्स कंपाउंड का क्वेश्चन है, सर तुमको बताते, एंड ये भी ऑर्गेनिक का क्वेश्चन है। हाँ ये सिंपल क्वेश्चन है, देखो इसकी रिलेशन हम निकालना, कितना सिंपल है ये। डायमंड से ग्राफाइट का कन्वर्शन दिया था और उसकी वैल्यू कितना है, इसको तुम्हें लिखने का कैसा लिखना है, डेल्टा एच फर्स्ट थर्मोकेमिकल इक्वेशन के फॉर्मेट में लिखो, लिखने के लिए प्लस x है ना, ये सेकंड थर्मोकेमिकल इक्वेशन की फॉर्मेट है, इसको ऐसा लिख तो कंफ्यूज होते, अगर ऐसा लिखे ना कंफ्यूज कुछ नहीं रहता, ऐसा लिखो, ठीक है। और डेल्टा एच क्या है, -z है, बराबर है। अब इसके तीनों के बीच में रिलेशन क्या होता बोलो, इक्वेशन 1, इक्वेशन 2, इक्वेशन 3, ये तीनों के बीच में रिलेशन समझ में तो आ रहा है। इक्वेशन 1 इक्वेशन 2 को ऑब्जर्व करो, डायमंड पहले है लेफ्ट साइड है, इसमें भी डायमंड लेफ्ट साइड है, और इधर ग्राफाइट लेफ्ट साइड है लेकिन इसमें ग्राफाइट राइट साइड है, मतलब इक्वेशन 2 से इक्वेशन 3 को सब्ट्रैक्ट कर दो तब आ जाता है इक्वेशन 1, बराबर है। तो फिर इक्वेशन 1 की डेल्टा एच वैल्यू, डेल्टा एच 1 वैल्यू -x है इसका, और इसका वैल्यू -y है, और इसका वैल्यू -z है। फिर आंसर क्या होता है, x इज इक्वल टू माइनस को कॉमन ले वो y - z हो जाता है, x इज इक्वल टू y - z। सो व्हाट इज दैट आंसर, x इज इक्वल टू y - z। तो ऑप्शन 1 इज करेक्ट आंसर, सिंपल क्वेश्चन है ये। अब नेक्स्ट क्वेश्चन देखिए, ये तो ऑर्गेनिक का क्वेश्चन है और ये भी ऑर्गेनिक का क्वेश्चन है, तो इस पेपर में ऑर्गेनिक के क्वेश्चन ज़्यादा है। और ये देखिए ड्रग एक्स बिकम्स इनएफेक्टिव आफ्टर 50% डिकम्पोजिशन बोला, मतलब हाफ लाइफ के बाद वो पूरा इनएफेक्टिव हो जाता है। 50% डिकम्पोजिशन के लिए कितना टाइम लगता है कि वही ना हाफ लाइफ। द ओरिजिनल कंसंट्रेशन ऑफ द ड्रग इन बॉटल वाज 16 मिलीग्राम पर मिलीलीटर which becomes 4 milligrams per milliliter in 12 months। 12 months में इतना होता है। The expiry time of the drug in the months, expiry time मतलब वो 50% है ना, तो 6 एंड ये फर्स्ट ऑर्डर बोल के काइनेटिक्स बोल के दिया। देन हाफ लाइफ जनरली कैसा है, कांस्टेंट है, मालूम है हमको फॉर फर्स्ट ऑर्डर। तो 16 से 8 होने के लिए 16 मिलीग्राम पर मिलीलीटर से 8 मिलीग्राम पर मिलीलीटर होने के लिए
हाफ लाइफ कितना टाइम लगता है, 6 मंथ्स लगता है, क्योंकि 12 मंथ्स 16 से 4 होने के लिए, तो ये हाफ लाइफ 6 मंथ्स है, ये भी 6 मंथ्स, ये भी 6 मंथ, टोटल कितना 12 मंथ्स हुआ। देखिए 16 से 4 होने के लिए 12 मंथ्स लगता है, फिर इधर 6 लिख सकते हैं, इधर 6 लिख सकते हैं। देन हाफ लाइफ 6 मंथ्स बोल के समझ में आ गया ना, एंड एक्सपायरी टाइम उसका कितना है, फिर 50% ही है, राइट। तो वो 6 मंथ्स बोल के हमें आंसर लिख सकते, तो ऑप्शन 2 है, राइट। नेक्स्ट, कंसिडर द इक्विलिब्रियम, ये तो हमारा ली चार्टियर प्रिंसिपल से हम ये कंसेप्ट है उससे कर सकते हैं। इफ द प्रेशर इज अप्लाइड, प्रेशर अप्लाई कर तो जो रिएक्शन इक्विलिब्रियम पे है उस पे प्रेशर अप्लाई कर दे तो क्या होता, सिस्टम इंक्रीजेस बाय 2 फोल्ड, मतलब प्रेशर को 2 फोल्ड 2 टाइम्स बढ़ा दिए एट कांस्टेंट टेम्परेचर, बोला टेम्परेचर को तो कांस्टेंट रखा, ठीक है। प्रेशर को बढ़ा दे तो जनरली रिएक्शन किधर से किधर तरफ जाता, हाई नंबर ऑफ मोल्स से लो नंबर ऑफ मोल्स, मोर नंबर ऑफ मोल्स से लेस नंबर ऑफ मोल्स की तरफ। मोर नंबर ऑफ मोल्स देखो 3 + 1 4 है, एंड 1 + 1 2 मोल्स है। मोर नंबर ऑफ मोल्स से लेस नंबर ऑफ मोल्स की तरफ इक्विलिब्रियम शिफ्ट होता है। फिर इक्विलिब्रियम शिफ्ट्स हमें क्या लिख सकते हैं, विल शिफ्ट इन फॉरवर्ड डायरेक्शन बोल के लिख सकते हैं, तो बी स्टेटमेंट करेक्ट है। नेक्स्ट, कंसंट्रेशन ऑफ रिएक्टेंट एंड प्रोडक्ट इंक्रीजेस बोला, जनरली प्रेशर बढ़ा दे तो वॉल्यूम क्या होता है, कम होता, वॉल्यूम कम हो जाता कंसंट्रेशन बढ़ जाते ना, फिर ये स्टेटमेंट भी करेक्ट है, तो ये स्टेटमेंट करेक्ट है, बी स्टेटमेंट। एंड इक्विलिब्रियम कांस्टेंट इंक्रीजेस बोल रहा है, इक्विलिब्रियम कांस्टेंट चेंज होता, इक्विलिब्रियम कांस्टेंट सिर्फ टेम्परेचर की वजह से चेंज होता, टेम्परेचर कांस्टेंट है, टेम्परेचर कांस्टेंट है तो इक्विलिब्रियम कांस्टेंट डिस्टर्ब ही नहीं होता, चेंज ही नहीं होता उसकी वैल्यू। इक्विलिब्रियम कांस्टेंट रिमेन्स अनचेंज्ड एज कंसंट्रेशन ऑफ रिएक्टेंट एंड प्रोडक्ट रिमेन सेम बोला, ये गलत स्टेटमेंट है। इक्विलिब्रियम कांस्टेंट रिमेन अनचेंज्ड क्यों हुआ, इसकी कारण नहीं, कंसंट्रेशन ऑफ रिएक्टेंट प्रोडक्ट चेंज होते हैं, लेकिन बाद में वो इक्विलिब्रियम में शिफ्ट होने के बाद कंसंट्रेशन ऑफ प्रोडक्ट बाय रिएक्टेंट की रेशियो वही होता है, पहले जितना है उतना ही होता है, ठीक है। फिर ए एंड बी स्टेटमेंट ओनली करेक्ट है, तो सेकंड स्टेटमेंट करेक्ट है, सेकंड ऑप्शन करेक्ट है, ठीक है। नेक्स्ट, ये क्वेश्चन देखो, फर्स्ट आयनाइजेशन एंथैल्पी वैल्यूज ऑफ फर्स्ट 15 एलिमेंट्स, फोर्थ ग्रुप में 15th ग्रुप में, सॉरी 15th ग्रुप में फर्स्ट 4 एलिमेंट मतलब क्या है, नाइट्रोजन, फास्फोरस, आर्सेनिक, एंटीमोनी। चूज द करेक्ट वैल्यू ऑफ एलिमेंट दैट इज मेन कंपोनेंट ऑफ अपेटाइट फैमिली। अपेटाइट फैमिली कैल्शियम अपेटाइट बोल के रहता है, हाइड्रोक्सो अपेटाइट, अपेटाइट में फास्फेट रहते बेटा, क्या रहते, फास्फेट रहते हैं, तो ये होता है हाइड्रोक्सो अपेटाइट है, ये क्या होता है, हाइड्रोक्सो अपेटाइट। अपेटाइट में मेन क्या रहता है, फास्फेट रहते, मतलब फास्फोरस इज मेन एलिमेंट है इन दैट अपेटाइट फैमिली, इसको बोलते हैं हम हाइड्रोक्सो अपेटाइट, इसको क्या बोल सकते हैं हम, हाइड्रोक्सो अपेटाइट। ये साल्ट को, ये मिनरल को हम क्या बोल सकते हैं, हाइड्रोक्सो अपेटाइट। तो हाइड्रोक्सो अपेटाइट, इन्हीं अपेटाइट में मेन कंपोनेंट, मेन एलिमेंट क्या है, फास्फोरस। वो फास्फोरस की आयनाइजेशन एनर्जी क्या हो सकता है, डाउन द रूप आयनाइजेशन एनर्जी डिक्रीजेस, है ना। फिर हाईएस्ट नाइट्रोजन का रहना, हाईएस्ट वैल्यू 1402 है, नेक्स्ट वैल्यू फास्फोरस का ही होना, फिर नेक्स्ट वैल्यू क्या है इधर 1012 है, ठीक है। तो ऑप्शन 1 इज करेक्ट आंसर, ठीक है। नेक्स्ट देखिए, नेक्स्ट क्वेश्चन ये कॉम्प्लेक्स कंपाउंड का है, तुमको सर बताते, लो स्पिन बोला था, सम ऑफ स्पिन ओनली मैग्नेटिक मोमेंट, तुमको कोऑर्डिनेशन केमिस्ट्री का सर बताते। एंड ये देखो 72 क्वेश्चन, इन द सल्फर एस्टिमेशन 0.2 ग्राम्स ऑफ प्योर ऑर्गेनिक कंपाउंड। तो मैं बोला था ये सारे केरियस मेथड, वो जो क्वालिटेटिव क्वांटिटेटिव एनालिसिस ऑफ ऑर्गेनिक कंपाउंड्स है ना, उसमें सभी में एक ही फार्मूला है, वेट ऑफ ऑर्गेनिक कंपाउंड नीचे लेना, और इधर बेरियम सल्फेट फॉर्मेशन 0.4 ग्राम्स होता है बोल के दिया ना, और किसकी परसेंटेज, वेट परसेंटेज ऑफ सल्फर पूछ रहा है, एक एलिमेंट का वेट परसेंटेज पूछता तुमको, ठीक है। वो करने जब कैसा करना है, उसकी वेट निकालने के लिए पहले बेरियम सल्फेट की नंबर ऑफ मोल्स निकालो, बेरियम सल्फेट की नंबर ऑफ मोल्स निकालो, इसको एटॉमिक वेट ऑफ सल्फर से मल्टीप्लाई करो, क्योंकि नंबर ऑफ मोल्स ऑफ बेरियम सल्फेट और नंबर ऑफ मोल्स ऑफ सल्फर सेम रहता है, वो एलिमेंट में, वो ऑर्गेनिक कंपाउंड में रहने वाला सल्फर और उससे प्रेसिपिटेट होने वाला बेरियम सल्फेट, दोनों का नंबर ऑफ मोल्स सेम होता है।
इसीलिए हमें यहाँ पर जो निकाल रहे हैं नंबर ऑफ मोल्स ऑफ बेरियम सल्फेट, वो नंबर ऑफ मोल्स ऑफ सल्फर का ही निकाल रहे हैं, ठीक है ना। तो फिर नंबर ऑफ मोल्स ऑफ बेरियम सल्फेट कैसा निकाल सकते हैं, 0.4 ग्राम्स उसका वेट है। मॉलिक्यूलर वेट क्या हो सकता है, 137 बेरियम का और 32 सल्फर का। ऑक्सीजन का कितना है, 64। पूरा ऐड कर दो, कितना आ गया देखो, 13 और ये 7 और 6 233 हुआ। तो 233 इसकी मॉलिक्यूलर वेट है बेरियम सल्फेट की। और वेट ऑफ ऑर्गेनिक कंपाउंड कितना दिया था, 0.2 ग्राम्स प्योर ऑर्गेनिक कंपाउंड बोल के दिया। इंटू 100 करो, सल्फर का एटॉमिक वेट कितना है, 32 है, इंटू क्या करना है, 100 करना, परसेंटेज वेट परसेंटेज निकालना ना, तो हर बार हमें इंटू 100 कर देना। तो इसको सिंप्लीफाई कर दे तो तुमको 2.76 वेट परसेंटेज आ जाएगा। एक्चुअली तुमको आएगा 0.276 आ सकता है। 0.276 को इंटू 10⁻⁻1 जैसा लिखने जब 2.76 लिखना पड़ता है, ठीक है बेटा, इतना सिंपल की बात है। उसको सिंप्लीफाई कर दो तुमको आंसर पक्का आ सकता है। और ये भी ऑर्गेनिक कंपाउंड की क्वेश्चन है, ऑर्गेनिक के रिलेटेड क्वेश्चन ही है, बेयर्स टेस्ट मतलब, राइट। और टोटल नंबर ऑफ नॉन बॉन्डेड इलेक्ट्रॉन्स, नॉन बॉन्डेड इलेक्ट्रॉन्स मतलब लोन पेयर ऑफ इलेक्ट्रॉन्स है ना, तो NO2 माइनस में लेविस थ्योरीज के अकॉर्डिंगली हमें देखेंगे टोटल नंबर ऑफ नॉन बॉन्डेड इलेक्ट्रॉन पेयर्स नहीं बोला, इलेक्ट्रॉन्स ही बोला बस। इलेक्ट्रॉन पेयर बोल तो अलग लिखना, इलेक्ट्रॉन्स बोल तो अलग लिखना। तो NO2 माइनस की स्ट्रक्चर तो ये है ना, और इसकी लेविस डॉट स्ट्रक्चर ड्रा करो बोल तो क्या करते हैं, ये वो माइनस जिसका है ना वो माइनस, तो उसके ऊपर 3 लोन पेयर लिखो, और नाइट्रोजन के ऊपर 1 लोन पेयर, और ऑक्सीजन के ऊपर 2 लोन पेयर लिखो, ठीक है। यही ना NO2 माइनस की लेविस डॉट स्ट्रक्चर। तो टोटली कितने लोन पेयर होते हैं, टोटली 6 लोन पेयर्स होते हैं, और लोन पेयर 6 है, नॉन बॉन्डेड इलेक्ट्रॉन्स पेयर 6 है, बट कितने इलेक्ट्रॉन्स है, 12। तो आंसर 12 है इसका, ठीक है। सिंपल क्वेश्चन है ये, वेरी वेरी सिंपल क्वेश्चन। एंड ये ऑर्गेनिक का क्वेश्चन, क्लाइसेंस-स्मिथ रिएक्शन टू प्रिपेयर डाइबेंजीन एसीटोन, ये ऑर्गेनिक टीचर तुमको बताते हैं बस, ठीक है बच्चों। सो ये है डिस्कशन। आई होप इसमें पूरा सारे डिस्कशंस मैं जो किया था तुमको समझ में आया होगा। और फिर भी तुमको कुछ डाउट रहेगा तो इवन पर्सनली मुझे व्हाट्सएप में मैसेज कर दो। कुछ तुमको लगा, अगर प्रॉब्लम कुछ देर लगा समझो सर ये क्वेश्चन में मुझे तो आंसर आ रहा है ऐसा, तो इधर की चेंज कुछ हो सकता है। एक्चुअली थोड़े क्वेश्चन, एक क्वेश्चन पेपर में तो बोनस भी है, मैं बोला था उधर। एंड एक क्वेश्चन 4 डिजिट की आंसर है ना, उसका भी बोनस ही देता है NTA वाले उसके लिए बोनस देते। 4 डिजिट एक आंसर आया था, 4 डिजिट आएगा तो तुम्हें आंसर करना मुश्किल है ना, वो नहीं कर सकते ना, तो इसलिए वो एक बोनस दे सकता है। और एक आंसर गलत आ रहा था, एक क्वेश्चन पेपर में मैं डिस्कस किया, उसका डेट आइडिया नहीं है मुझे, 23 का हो सकता है, 23 का इवनिंग शिफ्ट किया, हाँ मॉर्निंग शिफ्ट किया, नहीं तो 22 का, 22 डेट में, नहीं तो 23 डेट में, तो कभी तो वो है। तो कुछ भी डाउट रहने दो, मुझे व्हाट्सअप कर दो 7989266756 ये नंबर पे, ठीक है बेटा, ये मेरा व्हाट्सअप नंबर है। और सेकंड फेज़ के लिए मैं बोल रहा हूँ ना, मैं जो पॉइंट्स बोला था, बहुत ज़्यादा क्वेश्चन स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन ज़्यादा दे रहा है, तो 3-4 स्टेटमेंट्स दे के उसमें किस स्टेटमेंट करेक्ट है, किस स्टेटमेंट रॉन्ग है, ऐसे टाइप क्वेश्चन। स्टेटमेंट 1 स्टेटमेंट 2 दे के स्टेटमेंट 1 स्टेटमेंट 2 करेक्ट है रॉन्ग है, स्टेटमेंट 1 ट्रू स्टेटमेंट 2 फॉल्स, मतलब असर्शन रीजन टाइप के क्वेश्चन ज़्यादा पूछ रहा है। मोस्टली 50% क्वेश्चन वैसा ही है, 50% क्वेश्चन उसकी जैसा ही है। देखो केमिस्ट्री में देखेगा तो, है ना बच्चों। तो ये तुम्हें उस पर वो क्वेश्चंस पे ज़्यादा ध्यान दो, सेकंड फेज़ के लिए वैसा ही प्रिपरेशन करो, ठीक है। ऑल द बेस्ट, धन्यवाद। हॅलो स्टुडंट्स, आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला जेईचा जो 29 जानेवारीचा पेपर आहे तो डिस्कस करायचा आहे, इव्हनिंग शिफ्ट आहे। त्यापैकी आपल्याला ऑर्गॅनिकचा पार्ट जो आहे तो एक्सप्लेन करायचा आहे। ऑर्गॅनिक प्लस डी एंड कोऑर्डिनेशन जो पार्ट आहे तो आपल्याला एक्सप्लेन करायचा आहे। त्यापैकी ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमधनं या पेपरमध्ये जे क्वेश्चन्स आलेले आहेत ते क्वेश्चन आलेले आहेत 8 क्वेश्चन, आणि त्याच्यानंतर एक फिजिकल बेस ऑर्गॅनिकचा क्वेश्चन आहे, त्याला फिजिकलमध्ये कॅल्क्युलेशन बेस आहे त्यामुळे फिजिकलमध्ये त्याला काउंट केलेलं आहे। 8 क्वेश्चन आपले ऑर्गॅनिकचे प्युअरली आलेले आहेत, आणि 3 क्वेश्चन कोऑर्डिनेशन आणि DF ब्लॉक वरती आलेले आहेत। त्यापैकी कोऑर्डिनेशनचे 2 क्वेश्चन आहेत आणि DF ब्लॉकचा जो क्वेश्चन आहे तो एक क्वेश्चन त्याच्यामधनं आलेला आहे। तर बघूयात
काय आहे. क्वेश्चन नंबर 51 जो आहे तो आपला फिजिकल केमिस्ट्रीचा आहे. 52 फ्रॉम इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. त्याच्यानंतर नेक्स्ट 53 नंबरचा क्वेश्चन आहे. इट इज फ्रॉम कोऑर्डिनेशन कंपाऊंड. ओके, याच्यामध्ये काय म्हणलेलं आहे, आयडेंटिफाय होमोलेप्टिक कॉम्प्लेक्स. ओके, एका क्वेश्चन मध्ये दोन कन्सेप्ट दिलेले आहेत. होमोलेप्टिक कॉम्प्लेक्स, आयडेंटिफाय द होमोलेप्टिक कॉम्प्लेक्स विथ ऑड नंबर ऑफ डी इलेक्ट्रॉन्स ऑन सेंट्रल मेटल आयटम. ओके, पहिल्यांदा होमोलेप्टिक कॉम्प्लेक्स आयडेंटिफाय करायचा आहे, प्लस त्याच्यामध्ये परत एक गोष्ट चेक करायची की ऑड नंबर पण आले पाहिजे, डी इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे. होमोलेप्टिक कॉम्प्लेक्स म्हणजे काय, दोज कॉम्प्लेक्स इन विच ऑल लिगँड्स आर सेम. ज्या कॉम्प्लेक्स मध्ये सगळे लिगँड सेम असतात त्यांना आपल्याला म्हणायचं होमोलेप्टिक कॉम्प्लेक्स. पहिला जो आहे तो होमोलेप्टिक कॉम्प्लेक्स आहे. दुसरा होमोलेप्टिक कॉम्प्लेक्स आहे, सगळे लिगँड सेम आहेत. बट तिसरा होमोलेप्टिक नाहीये. चौथा होमोलेप्टिक आहे. पाचवा होमोलेप्टिक नाहीये कारण दोन वेगवेगळे लिगँड आलेले आहेत. मग या तीन कॉम्प्लेक्स पैकी आपल्याला बघायचंय कुठल्या कॉम्प्लेक्स मध्ये डी इलेक्ट्रॉन जे आहेत ऑड नंबरचे आहेत ते आपल्याला आयडेंटिफाय करायचंय. मग या तिघांपैकी ऑड नंबर बघायचे आहेत. इथं Fe चा ऑक्सिडेशन स्टेट जर पाहायचा असेल, Fe ला 4 ऑक्सिजन आहे, ते मागच्या क्वेश्चन पेपर मध्ये पण आला होता. ओके, Fe ला 4 ऑक्सिजन आहेत म्हणजे x मेटलला कन्सिडर केलं, x -4 इक्वल टू -2, दॅट मीन्स x ची व्हॅल्यू येणार आहे +6. ऑक्सिडेशन स्टेट ऑफ आयर्न इज +6 ऑक्सिडेशन स्टेट असल्यामुळे आयर्नचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येतं 3d6 ओके, 3d6 मधनं 6 कॅन्सल करायचे म्हणजे सिस्टीम येणार आहे 3d2 येणार आहे. इट इज इवन नंबर इलेक्ट्रॉन्स. ओके, आपल्याला ऑड आले पाहिजे त्याच्यामुळे हे ऑप्शन परत रूल आउट झालं बेटा. त्याच्यानंतर उरलेला ऑप्शन जे आहे क्वेश्चन डी जो ऑप्शन आहे, डी मध्ये पाहायचं आपल्याला कोबाल्टचा ऑक्सिडेशन स्टेट +2 आहे. वीक फील्ड लिगँड आहे, वीक फील्ड लिगँड टेट्राहायड्रल सिस्टीम आहे. तुमचा जो कॉम्प्लेक्स येणार आहे कोबाल्टचा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येणार आहे 3d7 4s2 येणार आहे. त्यापैकी ऑक्सिडेशन नंबर +2 आहे, हे दोन कॅन्सल होतील. D7 सिस्टीम म्हणजे ऑड इलेक्ट्रॉन मॉलिक्यूल याच्यामध्ये आलेले आहेत, डी मध्ये ऑड इलेक्ट्रॉन आलेले आहेत त्याच्यामुळे डी येऊ शकतो. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बी आपला रिमेनिंग राहिलेला आहे. बी मध्ये एक वेळा चेक करूयात. Fe चा ऑक्सिडेशन स्टेट +3 आहे. Fe चा ऑक्सिडेशन स्टेट +3 म्हणल्याच्या नंतर 3d इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन Fe चं जर लिहायचं असेल तर Fe चं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 3d6 4s2 आहे. त्यापैकी 3 कॅन्सल करायचे आहेत. 3 कॅन्सल म्हणजे S मधले 2 जातील आणि D मधला 1 जाईल. D5 सिस्टीम येते म्हणजे D मध्ये इथं परत ऑड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन आलेले आहेत. मग ऑड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन D मध्ये आलेले आहेत, B आणि D मध्ये आलेले आहेत. त्यामुळे ऑप्शन B अँड D इज करेक्ट. पहिल्यांदा काय करायचं होतं क्वेश्चन मध्ये, होमोलेप्टिक कॉम्प्लेक्स बाजूला करायचे होते. होमोलेप्टिक म्हणजे ज्याच्यामध्ये लिगँड सेम टाइपचे असतात ते आपण घेतले. 3 होमोलेप्टिक आले होते, त्यापैकी ऑड नंबर ऑफ डी इलेक्ट्रॉन्स फक्त दोघांमध्ये आले, बी आणि डी मध्ये. ओके, क्वेश्चन नंबर 53 नंतर नेक्स्ट जो क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 54. इट इज फ्रॉम फिजिकल केमिस्ट्री. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट 55 हा पण फिजिकल केमिस्ट्री मधनं आलेला क्वेश्चन आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट 56 नंबरचा क्वेश्चन आहे पार्टिशन क्रोमॅटोग्राफी. ओके, हा जो आपला क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह अनालायसिसचा पार्ट आहे त्याच्यावरती आलेला सेंटेन्स बेस्ड क्वेश्चन आहे बेटा. थेरी वरनं हा क्वेश्चन दिलेला आहे. तर काय क्वेश्चन आहे बघा, इन पार्टिशन क्रोमॅटोग्राफी स्टेशनरी फेज. ओके, पार्टिशन क्रोमॅटोग्राफी म्हणजे लिक्विड मध्ये होणारी क्रोमॅटोग्राफी आहे. लिक्विड फेज मध्ये पार्टिशन क्रोमॅटोग्राफी स्टेशनरी फेज इज थिन फिल्म ऑफ लिक्विड प्रेझेंट इन इनर्ट सपोर्ट. ओके, सॉलिडचा सपोर्ट घेऊन त्या ठिकाणी काय होतं, पार्टिशन क्रोमॅटोग्राफी मध्ये स्टेशनरी जे फेज असते ते लिक्विड असते बेटा. स्टेशनरी फेज एज वेल एज मोबाईल फेज दोन्ही पण लिक्विड असतात. त्यामुळे पहिला जो स्टेटमेंट आहे तो करेक्ट आहे. ओके, त्याच्यानंतर इन पेपर क्रोमॅटोग्राफी द मटेरियल ऑफ अ पेपर ऍक्ट्स एज अ स्टेशनरी फेज. हे दुसरं सेंटेन्स जे आहे ते चुकीचं आहे. त्याचं रिझन आहे पेपर क्रोमॅटोग्राफी मध्ये जे पेपर जो आहे तो स्टेशनरी फेज नसून पेपर क्रोमॅटोग्राफी वॉटर जो असतो, वॉटर त्याच्यामधला जो वॉटर यूज केला जाणारा वॉटर आहे, पेपर ज्याच्यामध्ये डिझॉल्व्ह केला जातो तो वॉटर जो आहे तो स्टेशनरी फेज आहे. ओके, म्हणजे पेपर क्रोमॅटोग्राफी मध्ये स्टेशनरी फेज जो आहे तो वॉटर आहे. त्यामुळं आपलं सेकंड जो स्टेटमेंट आहे तो इनकरेक्ट आहे बेटा. आणि थिन लेअर क्रोमॅटोग्राफी एक असते, TLC एक असते. त्या TLC मध्ये मात्र त्या TLC वरती जे सिलिका पावडर वगैरे लावतात ते स्टेशनरी फेज असते. तर हे दुसरं स्टेटमेंट इनकरेक्ट आहे. मग याचा आन्सर येणार स्टेटमेंट 1 ट्रू आहे. स्टेटमेंट
सेकंड जो आहे तो फेल्स आहे, 3 नंबरचा ऑप्शन करेक्ट आहे. ओके, स्टेटमेंट 1 ट्रू आहे, स्टेटमेंट सेकंड जो आहे तो फेल्स आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 56 च्या नंतर 56 नंतर 57. ओके, इट इज अगेन फ्रॉम फिजिकल केमिस्ट्री. 58. ओके, बायोमॉलिक्युल्स मधनं हा क्वेश्चन आलेला आहे. बायोमॉलिक्युल्सच्या अमायनो ऍसिड किंवा याच्यामध्ये अमायनो ऍसिड मध्ये इसेन्शियल अमायनो ऍसिड विचारलेले आहेत. आयडेंटिफाय द इसेन्शियल अमायनो ऍसिड गिवन बिलो. ओके, शिकवत असताना तुम्हाला एक शॉर्ट ट्रिक सांगितलं होती, प्रायव्हेट टीम हॉल. ओके, प्रायव्हेट टीम हॉल HALL हे इसेन्शियल अमायनो ऍसिड आहेत. यांना सोडले तर बाकीचे जे आहेत ते नॉन इसेन्शियल अमायनो ऍसिड आहेत. प्रायव्हेट म्हणजे तुम्हाला फिनिल अलानाइन सांगितलं होतं, पी फॉर फिनिल अलानाइन. पी म्हणजे प्रोलिन नाहीये, फिनिल अलानाइन आहे. ओके, पी म्हणजे फिनिल अलानाइन. वीचा एकच आहे व्हॅलिन, तो व्हॅलिन इसेन्शियल अमायनो ऍसिड आहे. टी म्हणजे टायरोसिन सोडून बाकीचे असतील, ट्रिप्टोफॅन असेल किंवा थ्रिओनाइन असेल. म्हणजे याच्यामध्ये टी म्हणजे थ्रिओनाइन आहे, ट्रिप्टोफॅन आहे, टायरोसिन येत नाही बेटा, टायरोसिन नॉन इसेन्शियल आहे. त्याच्यानंतर आय म्हणजे आयसोल्युसिन आहे, मिथिओनिन आहे. ओके, त्याच्यानंतर या ठिकाणी एल म्हणजे लुसिन आणि आयसोल्युसिन आहे, लुसिन आयसोल्युसिन आहेत. प्रोलिन आणि टायरोसिन आहे, ते नॉन इसेन्शियल अमायनो ऍसिड आहेत बेटा. याच्यामध्ये टी फॉर टायरोसिन नाहीये, टी फॉर थ्रिओनिन आणि टी फॉर ट्रिप्टोफॅन आहे. टायरोसिन जो आहे, टायरोसिन तो नॉन इसेन्शियल आहे, असं लक्षात ठेवायला सांगितलं होतं. हिस्टिडीन आहे आणि त्याच्यानंतर एक फिनिल अलानिन इथे घेतलेला आहे, दुसरा अलानिन नॉन इसेन्शियल आहे. त्याच्यामध्ये हा जो ए आहे इट इज फॉर अर्जेनिन आणि लुसिन आणि लायसिन हे दोन्ही आहेत या ठिकाणी. म्हणजे जे 3 अमायनो ऍसिड आहेत ते इसेन्शियल आहेत. मग आन्सर येणार ACD. ओके, तुम्हाला सांगितलं फिनिल अलानिन इसेन्शियल आहे, व्हॅलिन इसेन्शियल आहे, ट्रिप्टोफॅन आहे, थ्रिओनिन आहे, आयसोल्युसिन आहे, मिथिओनिन आहे, हिस्टिडीन आहे. ओके, अर्जेनिन आहे, लायसिन आणि लुसिन आहे शेवटला. ठीक आहे, तर हे लुसिन हे आपल्याला इसेन्शियल अमायनो ऍसिड पाहायला मिळतात. आन्सर याच्यामध्ये मग ए आहे, सी आहे आणि डी आहे, ACD आहे. ACD इज करेक्ट. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पुढचा क्वेश्चन नंबर 61. इट इज फ्रॉम ऑर्गॅनिक केमिस्ट्री. ओके, हा, विच वन ऑफ द फॉलोइंग रिएक्शन सिक्वेन्स विल गिव्स ॲझोडाइज. ॲझोडाइज बनवण्यासाठी डायझोनियम सॉल्ट बनला पाहिजे, बेन्झिन डायझोनियम क्लोराइड बनला पाहिजे, प्लस त्याच्यामध्ये आपल्याला ऍक्टिव्हेटेड बेन्झिन रिंग सोबत म्हणजे ज्या बेन्झिन रिंगला प्लस एम इफेक्ट शोईंग ग्रुप अटॅच आहे त्याची रिएक्शन जर केली तर ॲझोडाय बनतो बेटा. पहिला सायनाइड आहे, सायनाइड वरती H2SO4 आणि हे पहिलं रॉंग आहे, कारण सायनाइड वरती अशा प्रकारची रिएक्शन करून डायझोनियम सॉल्ट बनवू शकत नाही. ठीक आहे, दुसरं एखाद्या वेळेस करेक्ट येऊ शकतं. याची रिएक्शन याच्यासोबत जर केली तुम्ही, अनिलिनची रिएक्शन डायझोडायजेटिक मिक्सचर सोबत केली तर PHN2 बनतो. PHN2 बनतो, पण प्रॉब्लेम असा आहे डायझोनियम सॉल्ट बनतो बेटा. पहिल्या स्टेपमध्ये डायझोनियम बेन्झिन डायझोनियम क्लोराइड बनतो पहिली स्टेप केल्यानंतर. बट टोलिन मध्ये याचा प्लस एच इफेक्ट आहे, प्लस एम नाही आहे. आपल्याला प्लस एम रिंग ऍक्टिव्हेटिंग स्ट्रॉंगर रिंग ऍक्टिव्हेटिंग ग्रुप पाहिजे, त्याच्यामुळे याच्यासोबत डाय बनणं अशक्य आहे. त्याच्यानंतर थर्ड ऑप्शन मध्ये तर SOCl2 वगैरे बनणार नाही, ॲझोडाय बनणार आहे. मग चौथा ऑप्शन जे आहे, चौथा ऑप्शन मध्ये बघा, पहिल्यांदा तुम्हाला ॲझोडाय बनत असताना काय होईल, NO2 चं NH2 करेल. SnHCl काय करतो, SnHCl NH2 चं NH2 करतो, NO2 चं NH2 करतो बेटा. बेन्झिन रिंगला काहीच नाही करत, PHNH2 SnHCl. ओके, त्याच्यानंतर याच्यामध्ये मी काय टाकलं, याच्यामध्ये मी डायझोडायजेटिक मिक्सचर टाकलं, NaNO2 इन प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड HCl. हे डायझोडायजेटिक मिक्सचर काय करतं, याचं BDC मध्ये कन्व्हर्जन करतं, बेन्झिन डायझोनियम क्लोराइड मध्ये कन्व्हर्जन करतं. आणि BDC मध्ये कन्व्हर्जन केल्याच्या नंतर बीटा नॅफ्थॉल सोबत याची रिएक्शन करायचं आहे. बीटा नॅफ्थॉल म्हणजे काय, बेन्झिन जो आहे 2 बेन्झिन रिंग घ्यायचे, नॅफ्थॅलिन घ्यायचे. नॅफ्थॅलिनची ही पोझिशन असते अल्फा, इथली पोझिशन असते बीटा. बीटा नॅफ्थॅलिन सोबत रिएक्शन करत असताना इट कॅन गिव्ह इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. या ठिकाणी ॲझोडाय हा ग्रुप याला जोडला जातो अल्फा पोझिशनला, आणि दॅट टाइम वी गॉट दिस प्रोडक्ट. ओके, काय बनणार आहे बघा, बेन्झिन आहे, दुसरा बेन्झिन आहे, नॅफ्थॅलिन याला आपण म्हणतो. बीटा पोझिशनला इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन होते, इथला हायड्रोजन रिप्लेस होतो.
डायझोनियम सॉल्ट ना ड्यू टू दिस एक्सटेंडेड कॉन्ज्युगेशन, या रिंगचं कॉन्ज्युगेशन बघा इथपर्यंत कॉन्ज्युगेशन आहे, त्यामुळे जास्त कॉन्ज्युगेशन आल्यामुळं त्या कॉम्प्लेक्सला कलर येतो आणि जनरली फिनॉलिक OH जर असेल तर त्या ठिकाणचा कलर जो असतो तो ऑरेंज कलरची डाय बनते बेटा. ठीक आहे. मग याच्यामध्ये काय कन्सेप्ट आहे तर तुम्हाला डाय बनण्यासाठी, ॲझो डाय बनण्यासाठी एक BDC बनला पाहिजे, BDC पाहिजे, बेन्झीन डायझोनियम क्लोराईड पाहिजे आणि ऍक्टिव्हेटेड बेन्झीन रिंग पाहिजे, बेन्झीन रिंगला प्लस M शोईंग ग्रुप अटॅच पाहिजे. ओके, त्यामुळे हे आन्सर याचं करेक्ट आहे, ऑप्शन नंबर 4. ओके, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा क्वेश्चन जो आहे क्वेश्चन नंबर 62. ओके, इट इज फ्रॉम डी ब्लॉक एलिमेंट ॲज वेल एज कोऑर्डिनेशन कंपाऊंड. दोघांचा मिळून जरी म्हणला तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही, कारण दोन्ही चॅप्टर मध्ये मॅग्नेटिक मुवमेंट कशी काढायची याबद्दल सांगितलेलं आहे. लिगॅंड वीक फील्ड लिगॅंड आहे, OH मायनस वीक फील्ड लिगॅंड आहे दोन्ही केसमध्ये. पहिल्या केसमध्ये Fe ऑक्सिडेशन स्टेट +3 आहे, Fe3+. दुसऱ्यामध्ये Fe2+ आहे बेटा. Fe3+ आणि Fe2+ यामध्ये जर सिस्टीम येणार आहे 2+ म्हणल्यावर 3+ म्हणल्यावर 3d5 येतो आणि 2+ म्हणल्यावर 3d6 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येतं. ओके, d6. आणि Feचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर पाहायचं असेल तर Feचा ॲटॉमिक नंबर 26 आहे. 26 ॲटॉमिक नंबर म्हणजे म्हणल्यानंतर 3d6 4s2 येतं. त्यापैकी या कॉम्प्लेक्समध्ये ऑक्सिडेशन स्टेट एका OH वरती एक मायनस असतो बेटा. 6 - 3+ म्हणजे 3+ ऑक्सिडेशन स्टेट आहे. ओके, पोटॅशियमचे 3+ OHचे 6- म्हणजे ओव्हरऑल ऑक्सिडेशन स्टेट ऑफ Fe इज 3+. आणि या ठिकाणचा Feचा ऑक्सिडेशन स्टेट 6 - 4+ म्हणजे टोटल 2+ ऑक्सिडेशन स्टेट आहे आयर्नचा. 3+ म्हणल्याच्या नंतर D5 सिस्टीम येते आणि त्याच्यानंतर 6+ म्हणल्यानंतर आपली सिस्टीम 2+ म्हणल्यानंतर आपला D6 येतो आणि 3+ म्हणल्यावर D5 येते. आणि दोन्ही केसमध्ये लिगॅंड वीक फील्ड लिगॅंड आहे बेटा. मग बघा, इलेक्ट्रॉन ज्यावेळेस भरायचे असतील वीक फील्ड म्हणल्यावर हाय स्पिन न भरायचे. D5 सिस्टीम वीक फील्ड लिगॅंड हाय स्पिन 1 2 3 4 5 5 अनपेड इलेक्ट्रॉन आहेत. ओके, आणि त्याच्यानंतर जर D6 सिस्टीम असेल, वीक फील्ड लिगॅंड असेल, हाय स्पिन असेल तर 4 अनपेड इलेक्ट्रॉन येतात बेटा. 1 2 3 4 5 6. चौथा इथं भरला तर 4 अनपेड इलेक्ट्रॉन येतात. मॅग्नेटिक मोमेंट काढायचा फॉर्म्युला जर पाहायचा असेल तर √N × N+2 आहे बेटा. √N × N+2 आहे. बोर मॅग्नेटॉन याचं युनिट आहे मॅग्नेटिक मोमेंट. ओके, मग आता याच्यावरनं मॅग्नेटिक मोमेंट काढायचं असेल तर पहिल्यामध्ये 5 अनपेड आहेत. 5 √5 × 5 + 2 दॅट इज 35. 5 + 2 दॅट इज 7. 7 × 5 35. √35 म्हणजे याचा जो व्हॅल्यू येणार आहे √35 म्हणजे 5.92 या 90 अशा प्रकारे येणार आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये 4 अनपेड इलेक्ट्रॉन आहेत. मॅग्नेटिक मोमेंट जर काढायची असेल 4 × 4 + 2 बोर मॅग्नेटॉन येणार आहे बेटा. म्हणजे काय येणार आहे 4 + 2 6. 6 × 4 दॅट इज 24. अंडर म्हणजे 24 म्हणल्याच्या नंतर √24 म्हणल्यानंतर तुमची व्हॅल्यू जी येणार आहे ते 4 पॉईंट समथिंग येणार आहे. 4.9089 असं काहीतरी दिलं जाऊ शकतं. ऑप्शन 1 करेक्ट आहे बेटा. मग एक लक्षात ठेवायचं, एक अनपेड इलेक्ट्रॉन 1.73 मॅग्नेटिक मोमेंट, 2 अनपेड 2.83, 3 अनपेड 3.87, 4 अनपेड 4.89 किंवा 4.90, 5 अनपेड 5.92. ओके, अशी मॅग्नेटिक मोमेंटची व्हॅल्यू आहे. ओके, ऑर्गॅनिकचा क्वेश्चन आहे. नंबर ऑफ सिग्मा अँड पाय बॉन्ड याच्यावरती विचारलेले आहेत. स्ट्रक्चर काढता आला पाहिजे. एकदम सिंपल क्वेश्चन, या क्वेश्चन पेपर मधला सगळ्यात सिंपल क्वेश्चन हा आहे. ओके, हेक्स 1 in 4 YNE. ओके, म्हणजे हेक्स म्हणजे 6 कार्बन काढायचे. 1 2 3 4 5 6. ओके, 3 आणि 3 6 कार्बन. त्याच्यामध्ये आपल्याला हेक्स 1 in 4 YNE. हेक्स 1 in 4 YNE 1 2 3 4 4 YNE म्हणजे 4 नंबरला ट्रिपल बॉन्ड आपल्याला द्यायचा आहे. त्याच्यामध्ये सिग्मा आणि पाय बॉन्डचं कॅल्क्युलेशन करायचं आहे. तर बघा, पहिल्यांदा याच्यामध्ये पाय बॉन्ड किती आहेत तर याच्यामध्ये पाय बॉन्डची संख्या जी आहे बेटा, पाय बॉन्डची संख्या आपल्याकडे याच्यामध्ये आलेली आहे. हे डबल बॉन्ड कंटेन 1 पाय बॉन्ड, ट्रिपल बॉन्ड कंटेन 2 पाय बॉन्ड्स, टोटल पाय बॉन्ड्स 3 आलेले आहेत. सिग्मा बॉन्ड काउंट करत असताना सगळ्यात सोपी गोष्ट, इच बॉन्ड कंटेन 1 सिग्मा बॉन्ड. प्रत्येक कार्बन कार्बन बॉन्ड मध्ये सिग्मा बॉन्ड एक प्रेझेंट असतो. पाय बॉन्ड डबल बॉन्ड मध्ये एक प्रेझेंट असतो.
जे नवीन येणारे बॉन्ड वाढलेले आहेत ते पाय बॉन्ड असतात बेटा. डबल बॉन्ड मध्ये एक पाय बॉन्ड, ट्रिपल बॉन्ड मध्ये 2 पाय बॉन्ड. हायड्रोजनची संख्या पहिल्यांदा मोजून घेऊयात, त्याच्यानंतर मग आपण बाकीच्या गोष्टी सांगूयात. 2 हायड्रोजन, 3 हायड्रोजन, 4 5 हायड्रोजन, 5 आणि 3 8 हायड्रोजन. ओके, हायड्रोजन मोजा व्यवस्थित. 2 1 3, 3 आणि 2 5 आणि 3 8 हायड्रोजन आहेत. सिग्मा बॉन्ड मध्ये 8 सिग्मा बॉन्ड हायड्रोजनचे आहेत आणि कार्बन कार्बन मधले जे सिग्मा बॉन्ड आहेत त्याचं कॅल्क्युलेशन आपण बघूयात. प्रत्येक बॉन्ड हा सिग्मा, प्रत्येक कार्बन कार्बन बॉन्ड मध्ये एक सिग्मा असतो. 1 2 3. ओके, बघा कॅल्क्युलेशन काय आहे. या ठिकाणचा एक सिग्मा बॉन्ड, हे दुसरा, हे तिसरा, हे चौथा, पाचवा, 5 सिग्मा बॉन्ड कार्बन कार्बन मध्ये आहेत. ओके, मग याच्यामध्ये टोटल सिग्मा बॉन्ड जे आलेले आहेत 8 आणि 5 13 सिग्मा बॉन्ड प्लस 3 पाय बॉन्ड, म्हणजे याचा आन्सर येणार आहे 13 and 3. ओके, पहिल्यांदा कोणता विचारलाय? टोटल सिग्मा बॉन्ड. ओके, 13 बरोबर आहे. टोटल पाय बॉन्ड, हे सिक्वेन्स सुद्धा व्यवस्थित बघायचंय. कधी कधी पाय अगोदर विचारतील, सिग्मा नंतर विचारतील, त्यामुळे हे सिक्वेन्स सुद्धा खूप महत्वाचा आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 64. क्वेश्चन नंबर 64 तुम्हाला जो विचारलेला आहे HBr ची ऍडिशन करायचंय. फिनॉल कधी मिळणार आहे? अल्कोहोल फिनॉल इथर मधला हा क्वेश्चन आहे. HBr ची ऍडिशन केल्यानंतर कोणापासून फिनॉल मिळू शकतो असं विचारलेलं आहे. तर बेन्झीन न्यूक्लियसला बघा, तिसऱ्या नंबरच्या ऑप्शन मध्ये HBr ची ऍडिशन करत असताना बॅड लिव्हिंग ग्रुप जो O आहे त्याला H+ दिला. बॅड लिव्हिंग ग्रुपचं कन्व्हर्जन गुड मध्ये केलं. त्याची उरलेला H+Br- जो उरलेला असेल H+ दिल्याच्या नंतर तो SN2 अटॅक करेल. बेन्झीनवर SN2 अटॅक पॉसिबल नसतो, त्यामुळे तो मिथिलवर करेल, ब्रेक होईल. दॅट टाइम वी गॉट फिनॉल प्लस मिथाइल ब्रोमाइड. या एकमेव रिॲक्शन फिनॉल प्लस मिथाइल ब्रोमाइड म्हणजे फिनॉल मिळणार आहे. बाकी सगळ्या रिॲक्शन मध्ये बघा, याला जर तुम्हाला ब्रेक करायचा असेल, इथं H+ तुम्हाला याला गुड लिव्हिंग ग्रुप मध्ये कन्वर्ट केलं HBr ने H+ दिल्याच्या नंतर. इकडे बेन्झिलिक प्रायमरी आहे, इकडे हा तुमचा मिथाइल ग्रुप आहे. कुठल्या पण एका साईडला Br जोडू शकतो, दोन्ही सफिशियंट पोझिशन आहेत. ठीक आहे, मग आपण प्रायमरी वरती Br- ची ऍडिशन करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा, जर स्टेबल कार्बोकॅटायन येत असेल तर SN1 वेनं जायचं आहे, म्हणजे ह्या ग्रुपला तोडायचं बेटा. मिथिल अल्कोहोल बनेल आणि फिनिल ब्रोमाइड बनेल, बेन्झिल ब्रोमाइड बनेल, नॉट फिनिल ब्रोमाइड. ओके, SN1 मेकॅनिझम न जाईल, कार्बोकॅटायन थ्रू रिॲक्शन जाते. बेन्झिलिक कार्बोकॅटायन बनेल, त्याला आपल्याला OH जोडायचं, सॉरी OH म्हणतोय, आपल्याला जोडायचं Br जोडायचं आणि त्याच्यानंतर आपला साइड प्रोडक्ट जो येणार आहे तो मिथिल अल्कोहोल येईल. ठीक आहे, या रिॲक्शन मध्ये पण फिनॉल येणार नाही. याला क्लीव केल्यानंतर इथून याचे अल्कोहोल बनतील आणि मिथाइल ब्रोमाइड बनेल. बेन्झीन वरती OH येणार नाही, याला पण हे शेजारीच आहे. ठीक आहे, त्यामुळे तिसऱ्या नंबरचं ऑप्शन जे आहे ए या रिॲक्शन साठी करेक्ट आहे. इथं याच्यावरती बनणार आहे, इथं काय बनणार आहे? बेन्झीन वरती OH येणार नाही. ठीक आहे, त्यामुळे थर्ड ऑप्शन करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 65 फिजिकलचा आहे. ओके, 66 फ्रॉम ऑर्गॅनिक केमिस्ट्री. हायड्रोकार्बन मधला क्वेश्चन विचारलेला आहे. स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन आहे. ऑन नायट्रेशन ऑफ मेटाझायलिन विथ HNO3 और नायट्रेटिंग मिक्सचर फॉलोड बाय ऑक्सिडेशन. ओके, बघूयात आपण काय काय करायचं आहे. बघा, मेटाझायलिन घ्यायचं आहे, मेटाझायलिनचं नायट्रेशन करायचं आहे. मेटाझायलिन म्हणजे 1,3 पोझिशनला. नायट्रेटिंग मिक्सचर जो आहे HNO3 आणि H2SO4 NO2 प्रोड्यूस करतात बेटा, इलेक्ट्रोफाइल. आणि हा NO2 हे दोन्ही ग्रुप प्लस H असल्यामुळे NO2 एकतर या पोझिशनला लागेल बेटा, नाहीतर या पोझिशनला लागेल. ओके, कारण काय आहे? दे आर ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग ग्रुप. ओके, CH3 चा प्लस H इफेक्ट असतो आणि जे प्लस H इफेक्ट शो करतात दे आर ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग ग्रुप. याची ऑर्थो ही आहे, याची पॅरा ही आहे, याची पॅरा हे, ऑर्थो ही आहे. ठीक आहे, ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग ग्रुप आहेत. म्हणजे येणारा NO2 जो ग्रुप आहे तर या 3 पोझिशन पैकी कुठं पण येईल. त्यापैकी ही पोझिशन जी आहे मधली पोझिशन रूल आउट होईल, कारण स्टेरिक क्राउडिंग आहे, 3 ग्रुप एक सलग येऊ शकत नाही. मग या दोन्ही पोझिशन आयडेंटिकल आहेत. कुठल्या पण एका पोझिशनला आपल्याला NO2 जोडायचा आहे. म्हणजे या ठिकाणी मी काय केलं, याच्या मिथाइलच्या पॅरा पोझिशनला, एका कुठल्या पण मिथाइलच्या पॅरा पोझिशनला मी NO2 जोडला. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे काय म्हणलंय, 4 नायट्रोबेन्झीन 1,3 डायकार्बोक्सिलिक ऍसिड फॉलोड बाय ऑक्सिडेशन म्हणले. याचं ऑक्सिडेशन करायचं बेटा. ऑक्सिडेशन केल्यानंतर स्ट्रॉंगर ऑक्सिडायझिंग एजंट KMNO4 किंवा K2Cr2O7 ऍसिडिक मीडियम जर वापरलं तर या दोघांचं COH मध्ये कन्व्हर्जन होतं. ठीक आहे,
मग COH मध्ये कन्व्हर्जन झाल्याच्या नंतर तुम्हाला जो प्रोडक्ट येणार आहे या रिॲक्शन मध्ये, त्यामध्ये 1 आणि 3 पोझिशनला तुमचा कार्बोक्सिलिक ऍसिड आहे आणि इथं NO2 ग्रुप आहे बेटा. बोथ स्टेटमेंट आर करेक्ट. ठीक आहे. तर बघा इथं स्टेटमेंट काय सांगितलेलं आहे, 4 नायट्रो बेन्झीन 1,3 डायकार्बोक्सिलिक ऍसिड. ओके, बघा इथून नंबरिंग जर दिली आपण 4 नायट्रो 1 2 3 4, 4 नायट्रो बेन्झीन 1,3 डायकार्बोक्सिलिक ऍसिड. त्याच्यानंतर नेक्स्ट इथं काय म्हणलंय, मिथाइल इज ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग वाईल NO2 इज अ मेटा डायरेक्टिंग. मिथाइल ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग आहे, हे करेक्ट आहे. मिथाइल ऑर्थो पॅराच आहे आणि NO2 जो आहे तो मेटा डायरेक्टिंग नेचरचा आहे. NO2 मेटा डायरेक्टिंग नेचरचा आहे, हे वाक्य करेक्ट आहे बेटा. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये बोथ स्टेटमेंट 1 and 2 आर ट्रू. दोन्ही स्टेटमेंट करेक्ट आहेत. काय करायचं, पहिल्यांदा नायट्रेशन, मेटाझायलिनचं नायट्रेशन केलं, फर्दर ऑक्सिडेशन केलं. ऑक्सिडेशन केल्यानंतर प्रोडक्टचं नाव काय दिलेलं आहे, 4 नायट्रो बेन्झीन 1,3 डायकार्बोक्सिलिक ऍसिड. 4 नायट्रो बेन्झीन 1,3 डायकार्बोक्सिलिक ऍसिड असं नॉमिनक्लेचर केलेलं आहे. आता नॉमिनक्लेचर करत असताना लोवेस्ट लोकन रूल नुसार काही जण जर गेले तर 1 2 3 4 5 असं जातं, पण दोन सेम ग्रुप आहेत, कार्बोक्सिलिक ऍसिडला सेम आल्यामुळं नंबरिंग दोघांना पहिली द्यायची आहे, त्यामुळे तो करेक्ट आहे. दोघांना नंबरिंग सेम आली पाहिजे, छोटी नंबरिंग आली पाहिजे. ठीक आहे. दोन्ही स्टेटमेंट करेक्ट आहेत. 66 नंतर नेक्स्ट. ओके, हा आपल्या हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मधून आलेला आहे. Which among the following halide will generate the most stable carbocation in nucleophilic substitution reaction? कोण कार्बोकॅटायन चांगला किंवा स्टेबल बनवते ते विचारलेलं आहे. पहिल्याचा बनेल बेटा Br निघून गेल्यानंतर आलिलिक सेकंडरी, याचा बनेल आलिलिक प्रायमरी, याचा बनेल बेन्झिलिक प्रायमरी. ओके, आणि याचा बनेल बेन्झिलिक टर्शरी. याला जास्त RS पॉसिबल आहेत. बेन्झिलिक टर्शरी सगळ्यात जास्त स्टेबल येईल. सगळ्यात जास्त स्टेबल येईल 4 नंबरचा, 4 नंबर नंतर 3 नंबर, 3 नंबर नंतर 2, 2 नंबर नंतर 3 नंबर नंतर 1 येईल आणि 1 नंतर सगळ्यात शेवटी 2 नंबर. ठीक आहे. कारण काय, बेन्झिलिक टर्शरी आहे, 3 फिनाइल रिंगच्या कॉन्जुगेशन मध्ये तो स्टेबिलाइज आहे. इथं बेन्झिलिक प्रायमरी आहे बेटा, बेन्झिलिक टर्शरी, बेन्झिलिक प्रायमरी. हा प्रायमरी आलिलिक आहे, सेकंडरी आलिलिक, आलिलिक सेकंडरी जास्त स्टेबल असतो प्रायमरी पेक्षा, त्यानुसार चौथा ऑप्शन करेक्ट आहे इथं. क्वेश्चन नंबर 67 नंतर 68, इट इज फ्रॉम फिजिकल केमिस्ट्री. 68 नंतर नेक्स्ट 69, इट इज ऑल्सो फ्रॉम फिजिकल केमिस्ट्री. ओके, नेक्स्ट हा पण तिथलाच आहे, फिजिकलचाच, फिजिकल किंवा P ब्लॉक मधना क्वेश्चन असेल. ओके, ते टीचर एक्सप्लेन करतील तुम्हाला. हा, इट इज फ्रॉम कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स. ओके, हा थोडासा कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन दिलेला आहे. इथं बरेच विद्यार्थी चुकू शकतात कारण याचा कलरिंग साठी काहीच लॉजिक या ठिकाणी दिलेलं नाहीये. तर तुम्हाला म्हणले ही कन्सिडर द फॉलोइंग लो स्पिन कॉम्प्लेक्स, कारण सगळे लिगँड हे स्ट्रॉंग फील्ड लिगँड आहेत बेटा. आणि या स्ट्रॉंग फील्ड लिगँड मध्ये तुम्हाला विचारले द सम ऑफ स्पिन ओनली मॅग्नेटिक मोमेंट व्हॅल्यू ऑफ अ कॉम्प्लेक्स हॅव्हिंग येलो कलर. आता याच्यामध्ये येलो कलर कुणाचा आहे तो काढणं थोडंसं डिफिकल्ट आहे, कुठलाच क्ल्यू इथं दिलेला नाही बेटा. मग या प्रत्येकाचे कलर वेगवेगळे आहेत. त्यापैकी येलो कलरचा जो कॉम्प्लेक्स आहे तो हा आहे K3CO NO2, 6 टाइम NO2 बिहेव्स लाईक स्ट्रॉंग फील्ड लिगँड. हा येलो कलरचा कॉम्प्लेक्स आहे बेटा, येलो कलरचा हा कॉम्प्लेक्स आहे. या कॉम्प्लेक्सचं तुम्हाला काय काढायचं, या कॉम्प्लेक्सची मॅग्नेटिक मोमेंट काढायचं आहे. ठीक आहे. तर याची मॅग्नेटिक मोमेंट जर आपल्याला पाहिजे असेल, सम ऑफ स्पिन ओनली मॅग्नेटिक मोमेंट, द सम ऑफ स्पिन ओनली मॅग्नेटिक मोमेंट व्हॅल्यू ऑफ अ कॉम्प्लेक्स हॅव्हिंग येलो कलर. ओके, तर बघा याच्यामध्ये कोबाल्ट 3+ येणार आहे ऑक्सिडेशन स्टेट. एका NO2 वरती 1 मायनस असतो, 6 - 3+ म्हणजे कोबाल्ट 3+ आहे. कोबाल्ट 3+ म्हणजे D6 सिस्टीम येते बेटा, 3D6 सिस्टीम येते. कारण काय, कोबाल्टचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 3D7 4s2. 3D7 4s2 मधनं 3 कॅन्सल करायचे. S मधले 2 होतील आणि D मधला 1, दॅट मीन्स D6, D7 ऐवजी D6 होईल. मग आता याच्यामध्ये लिगँड आहे स्ट्रॉंग फील्ड, T2G आणि EG ऑर्बिटल आहेत आपल्याकडे. ओके, तर D6 सिस्टीम आहे, लिगँड आहे स्ट्रॉंग फील्ड. स्ट्रॉंग फील्ड म्हणल्यावर लो स्पिन 1 2 3 4. ओके, आपल्याला 1 2 3 4 न भरता या ठिकाणी चौथा इलेक्ट्रॉन पेरिंगला आणायचं बेटा. कसं पण भरलं तर तेच येणार आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, स्ट्रॉंग फील्ड लिगँड आला की चौथा इलेक्ट्रॉन पेरिंगला आणायचा, दुसरा नाही आणायचा. कारण या तिन्ही ऑर्बिटलची एनर्जी सेम असते. 1 2 3 4
5 6 0 unpaired electron means magnetic moment of this complex is 0. न्यू एस इज इक्वल टू 0 कारण अनपेड इलेक्ट्रॉन 0 आलेला आहे. मग याच्यामध्ये जो येलो कलरचा कॉम्प्लेक्स आहे त्याची मॅग्नेटिक मोमेंट 0 आलेली आहे बेटा. ठीक आहे. पण याच्यामध्ये थोडंसं कॉम्प्लिकेशन हे आहे की कलर तुम्हाला याच्यामध्ये आयडेंटिफाय करण्यासाठी कुठलंच लॉजिक डेव्हलप दिलेलं नाहीये. कारण काय होतं, कधी काय होतं, सायकल देतात, सायकलवरनं कलर तुम्हाला लिगॅन्ड सगळे वेगवेगळे असतील तर एकाचा कलर दिला तर बाकीचे आयडेंटिफाय करता येतात लॉजिकनुसार. पण इथं सगळ्यांचे कलर तुम्हाला जे आहे ते माहीत असणं आवश्यक आहे. त्यामुळं हा क्वेश्चन थोडासा कॉम्प्लेक्स बनलेला आहे, डिफिकल्ट लेवलचा आहे. ओके, हा फिजिकलचा प्रॉब्लेम आहे. नेक्स्ट हा क्वेश्चन थोडासा ट्रिकी आणि लेवल 2 चा म्हणलं तरी चालेल बनवलेला आहे. तर लक्षात घ्या याच्यामध्ये काय म्हणले, मॉलिक्युलर मास आयसोमेरिक हायड्रोकार्बन जे आहे त्याचा मॉलिक्युलर मास दिलेला आहे C9H12. C9H12 म्हणल्यानंतर डबल बॉन्ड इक्विव्हॅलेंट जे काढायचं DB डबल बॉन्ड इक्विव्हॅलेंट. डबल बॉन्ड इक्विव्हॅलेंट काढत असताना बघा x+1 - y/2 हा फॉर्म्युला आहे. प्रत्येक टीचर वेगळा फॉर्म्युला देतात. ठीक आहे. x+1 - y/2. x इज नथिंग बट नंबर ऑफ कार्बन. x म्हणजे काय, नंबर ऑफ कार्बन. x म्हणजे नंबर ऑफ कार्बन. y म्हणजे नंबर ऑफ हायड्रोजन, नंबर ऑफ हायड्रोजन. ओके, हे पुट करून आपल्याला डबल बॉन्ड इक्विव्हॅलेंट काढायचं आहे. जर डबल बॉन्ड इक्विव्हॅलेंट 4 किंवा 4 पेक्षा जास्त आले तर बेन्झीन प्रेझेंट असते मोस्टली. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये बघूयात आपल्याला काय करायचंय. x+1 कार्बनची संख्या 9 आहे. 9 + 1 10 मायनस हायड्रोजनची संख्या 12 आहे. 12 डिवायडेड बाय 2 दॅट मीन्स 10 मायनस जो येणार आहे तो 6 येणार आहे. 10 - 6 म्हणल्यानंतर डबल बॉन्ड इक्विव्हॅलेंट 4 आला बेटा. डबल बॉन्ड इक्विव्हॅलेंट जर 4 येत असेल तर याच्यामध्ये हमखास बेन्झीन रिंग प्रेझेंट आहे. तर पुढचा क्वेश्चन आपण रीड करूयात. काय काय दिले, बेन्झीन याच्यामध्ये प्रेझेंट असणार आहे. द टोटल नंबर ऑफ आयसोमर्स फ्रॉम अबो विथ 4 डिफरंट, हा पुढचा पार्ट खूप महत्वाचा आहे, विथ 4 डिफरंट नॉन अलिफॅटिक सबस्टिट्यूशन साइट्स. म्हणजे 4 वेगवेगळ्या अलिफॅटिक साइट नाही पाहिजे, अरोमॅटिक साइट पाहिजेत. ओके, काय म्हणले बघा, टोटल नंबर ऑफ आयसोमर, याचे टोटल नंबर ऑफ आयसोमर काढायचे जे बियर स्टेट देत नाहीयेत. निगेटिव्ह बियर स्टेट म्हणजे त्याच्यामध्ये अल्कीन किंवा अल्काइन प्रेझेंट नसला पाहिजे. अरोमॅटिक कंपाऊंड बेन्झीन डज नॉट गिव्ह टेस्ट ऑफ अनसॅच्युरेशन. बियर टेस्ट म्हणजे अल्कलाइन KMnO4 ची टेस्ट आहे, ती टेस्ट बेन्झीन देत नाही बेटा. मग त्याच्यामुळे याच्यामध्ये जे आन्सर येणार आहे ते आपल्याला काढायचे टोटल नंबर ऑफ आयसोमर फ्रॉम अबो विथ 4 डिफरंट नॉन अलिफॅटिक सबस्टिट्यूशन साइट. नॉन अलिफॅटिक म्हणजे अरोमॅटिक साइट पाहिजेत बेटा, 4 वेगवेगळ्या. बघा एक बेन्झीन रिंग याच्यामध्ये 100% प्रेझेंट आहे. 6 कार्बन याच्यासाठी संपले बेटा आपले. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून एक एक्झाम्पल काढतो मी. बेन्झीन रिंग मी काढली तर आता 6 कार्बन याच्यामध्ये संपले आपले. रिमेनिंग 3 कार्बन आहेत. 3 कार्बन मला जोडायचे असतील तर मी काय करणार, इथं 2 जोडणार, याच्या शेजारी 1. ओके, आता बघा याच्यामध्ये एक गोष्ट तुम्हाला दिसली पाहिजे की 6 नॉन अलिफॅटिक साइट पाहिजेत. 4 नॉन अलिफॅटिक साइट पाहिजेत. नॉन अलिफॅटिक साइट म्हणजे अरोमॅटिक साइट 1 2 3 4. 4 साइट याच्यामध्ये प्रेझेंट आहेत. हा येऊ शकतो. दुसरं, आपण जर पोझिशन चेंज केली, पोझिशन 1 2 ऐवजी या 2 इथाइल आणि मिथाइलची 1 3 केली, डिफरंट 4 अलिफॅटिक साइट पाहिजे. 4 डिफरंट अलिफॅटिक साइट अरोमॅटिक साइट विथ 4 डिफरंट नॉन अलिफॅटिक सबस्टिट्यूशन साइट. म्हणजे काय, नॉन अलिफॅटिक म्हणजे अरोमॅटिक साइट पाहिजे. 4 डिफरंट. बघा ही वेगळे, याचं एन्व्हायरमेंट वेगळं आहे, याचं एन्व्हायरमेंट वेगळं आहे. का वेगळं आहे तर 2 इथिल आणि मिथिलच्या मध्ये आलाय. इथलं मिथिलच्या शेजारी आहे, इकडचं इथिलच्या शेजारी आहे आणि त्याच्यानंतर इकडे मिथिलला इथल्या पोझिशनला 4 वेगवेगळ्या साइट आलेल्या आहेत. इथं पण तसंच आहे बघा, मिथिलच्या शेजारी इथिलच्या शेजारी, मिथिल पासून 3ऱ्या क्रमांकाला, इथिल पासून 4थ्याला, म्हणजे वेगळ्या साइट आहेत. पण याला जर मी स्ट्रक्चर मध्ये 1/4 पोझिशनला जोडले, पॅरा पोझिशनला जोडले तर 4 वेगवेगळ्या साइट याच्यामध्ये पाहायला मिळत नाहीयेत. तर याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या बेटा, तर याच्या डिफरंट साइट किती आहेत, हे 1 आणि हे 1. कारण याला हे आयडेंटिकल आहे, इथली आयडेंटिकल आहे आणि इथली आणि इथली आयडेंटिकल आहे. तर डिफरंट साइट जर बघायच्या असतील तर याच्यामध्ये ह्या सगळ्या साइट, हे आणि हे सुद्धा सेमच आहे बेटा. सॉरी, याला सेम म्हणता येणार नाही कारण इथिलच्या शेजारी आणि मिथिलच्या शेजारी. याच्यामध्ये फक्त 2 डिफरंट साइट आलेले आहेत, अरोमॅटिक साइट. ओके, नॉन अलिफॅटिक साइट फक्त 2च डिफरंट आलेले आहेत. इथं 4 आहेत, इथं पण 4 आहेत. ओके, त्याच्यानंतर अजून काय पॉसिबिलिटी आहे का, बेन्झीन रिंग काढली,
बेन्झीन रिंगला 3 कार्बन उरले, तिन्हीच्या तिन्ही एक सलग जर जोडले, ओके, तर याच्यामध्ये उरलेल्या ज्या पोझिशन आहेत त्या वेगवेगळ्या पोझिशन 4 वेगळ्या आहेत का ते आपल्याला बघायचंय. तर या 2 पोझिशन आयडेंटिकल आहेत, ऑर्थो पोझिशन, ओके, ऑर्थो पोझिशन सारखे आहेत. मेटा पोझिशन 2 सारखे आल्या बेटा, हे मेटा सारखे आहेत. पॅरा एक वेगळे आहे, म्हणजे 3 साईट वेगळ्या आल्या, 3 डिफरंट ॲरोमॅटिक साईट आल्या किंवा नॉन अलिफॅटिक साईट आल्या. आपल्याला 4 आलेलं एक्झाम्पल पाहिजे, तर याच्यात एक येते बेटा, याच्यात एक येते, त्यामुळे याचा आन्सर जे आहे ते 2 येणार आहे, नॉट 4. ओके, याचा आन्सर जे आहे ते 2 येतील, फक्त 2 येतील बेटा. ह्या क्वेश्चन इथं ट्विस्ट केलेला आहे बघा, टोटल नंबर ऑफ आयसोमर, याचे टोटल आयसोमर तसे भरपूर येतील बेटा, याला आयसोप्रोपिल ग्रुप जोडला जाईल किंवा अजून काय वेगवेगळं केलं जाईल, पण याच्यामध्ये टोटल नंबर ऑफ आयसोमर फ्रॉम अबोव 4 डिफरंट नॉन अलिफॅटिक साईट म्हणलंय, म्हणजे 4 डिफरंट ॲरोमॅटिक साईट आल्या पाहिजे. त्याच्यानुसार फक्त 2 आन्सर याचं करेक्ट येतं बेटा. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट हा इनऑर्गॅनिक मध्ये एक्सप्लेन करतील तुम्हाला केमिकल बॉन्डिंग मध्ये क्वेश्चन. ठीक आहे, हे पण फिजिकलचं कॅल्क्युलेशन मध्ये तुम्हाला एक्सप्लेन केला जाईल, रिॲक्शन आहे पण फिजिकलच्या कॅल्क्युलेशन मध्ये करतील. ओके, तर या ठिकाणी आपण ऑर्गॅनिकचे टोटल 8 क्वेश्चन या पेपरमध्ये आले होते. इनऑर्गॅनिक 3 क्वेश्चन कोऑर्डिनेशन प्लस डी ब्लॉक मधनं आलेले आहेत. बाकी जे क्वेश्चन्स असतील ते दुसरे टीचर एक्सप्लेन करतील बेटा. ओके, थँक्यू.